हॅलो मिसेफ आर्या क्लास 9th मराठी संत कृपा झाली संत बनाबाई चौकटी पूर्ण करा. वारकरी संप्रदायारूपी इमारत उभी करणारे संत, कळस चढवणारे संत तुकाराम, पाया रचणारे संत ज्ञानेश्वर, खांबा होणारे संत एकनाथ, भिंती उभारणारे संत नामदेव. कंसातील उत्तराच्या आधाराने संकल्प स्पष्ट करा. वारकरी संप्रदायारूपी इमारती संबंधित संकल्पना अर्थ स्पष्ट करा. पाया रचने वारकरी संप्रदायाची स्थापना केली. आवार रचने परिसर प्रचारने व्यापक केले. खांब होणे संप्रदायाला गुरुकृपेने बळकट केले. कळस चढणे परिपूर्ण वैभवापर्यंत पोहोचवला. नेक्स्ट प्रश्न तिसरा भावार्थीक धारित. पहिला, तुका झाली कळस भजन करा सावकाश. ह्या ओळीचा भावार्थ स्पष्ट करा. संत बहिणाबाई यांनी या अभंगातून वारकरी संप्रदायारूपी देवाळाचे रूपक वापरले आहे. त्या म्हणतात, संत ज्ञानेश्वरांनी या मंदिराचा पाया रचला म्हणजे वारकरी संप्रदायाची स्थापना केली. त्यानंतर संत नामदेवांनी यांच्या भिंती बांधून विस्तार केले. संत एकनाथांनी या मंदिराला खांबाची बळकटी दिली. या वारकरी संप्रदायाला संपूर्ण वैभव संत तुकारामांनी प्राप्त करून दिले म्हणजे या मंदिराचा कळस संत तुकाराम झाले. ही इमारत पूर्ण झाली. आता ईश्वराचे भजन संत चिंतनाने व सावकाशाने म्हणूया. सेकंड, ज्ञानदेवी रचली पाया, उभारली देवालया. ह्या ओळीचा अर्थ स्पष्ट करा. महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाला सुमारे 800 वर्षांची दीर्घ परंपरा आहे. वारकरी संप्रदाय हे जणू भक्तिरसाचे देऊळ आहे अशी कल्पना संत बहिणाबाई या अभंगातून साकार केली आहे. या वारकरी संप्रदायांनी मंदिराची निर्मिती कशी झाली हे सांगतात. संत बहिणाबाई म्हणतात की या देवळाचा पाया संत ज्ञानेश्वरांनी घातला. पाया मजबूत तर इमारत उभी राहिली. संत ज्ञानेश्वरांनी या देवळाचा पाया रचला व या देवळातील उभारणी केली. संत ज्ञानेश्वरांनी वारकरी संप्रदायाची स्थापना केली असे संत बहिणाबाई या चरणातून सुचवायचे आहे.